सकाळी एक आमच्या वडिलांनी एक वाक्य सांगितलं, पहा, माणूस मोठा होतो, मोठं होण्यात फरक एक आहे. कोणता? चप्पल चाटून मोठं होण्यापेक्षा चप्पल घासून मोठं झालेलं किती चांगलं. कारण माणसाला मोठं व्हायचं असेल ना, स्वतःने एवढे कष्ट केलं पाहिजे, एवढं कर्तृत्व केलं पाहिजे. तरुण मंडळीला कायम सांगणं असतं, लोकांचे फोटो स्टेटसला ठेवेपर्यंत स्वतःचं स्टेटस असं निर्माण करा की हजारो लोकांनी तुमचं स्टेटस ठेवलं पाहिजे. पण त्यासाठी तेवढं तसं कर्तृत्व करावं लागतं. आणि वाटत असेल आमच्या लेकरांनी चांगलं करावं, चांगलं व्हावं, स्वतःच्या पायावरती उभं राहावं, त्यासाठी तुम्हाला संस्कार चांगले द्यावे लागतील. म्हणून अखंड भगवान प्रभू रामचंद्राची भक्ती, भगवान प्रभू रामचंद्राचं नामचिंतन हे आपण कायम करत राहावं. कसं करावं? ताई, प्रपंच सोडून फक्त भजनच करत राहावा का? गरज नाही फक्त परमार्थ करण्याची. प्रपंचामध्ये सुद्धा भगवंताला बोलवलं ना, तर भगवंत तिथे सुद्धा आपल्याला भेटण्यासाठी येतो. आपल्यातच देव आहे, ओळखता आला पाहिजे. आणि त्याच घरामध्ये भगवान परमात्माचं वास्तव्य राहतं की ज्या घरामध्ये सुख, समाधान आणि आनंद कायम आहे. रोज जर सकाळ संध्याकाळ तुमच्या घरात भांडण होत असतील ना, लक्ष्मी आणि भगवान परमात्मा कधीच त्या घरात टिकू शकत नाही. आणि त्यातून सायंकाळच्या वेळेला तर कधीच भांडण करू नये. सायंकाळच्या वेळेला दरवाजात कधी उंबरठ्यात बसू नये. का? सायंकाळची वेळ म्हणजे महालक्ष्मी, लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची वेळ असते. त्यावेळेला जर का भांडण झालं, लक्ष्मी कोणती सांगू, घरातल्या लक्ष्मीला जर कायम भांडत असाल तुम्ही, कायम जर वाकडं बोलत राहाल ना, घरातली लक्ष्मी जर आनंदी नसेल, ती धनलक्ष्मी कशी आपल्या घरामध्ये येणार आहे? घर समाधानी सुखी ठेवायचं असेल, सगळ्यात मोठी जबाबदारी तुमच्याकडे सुद्धा आहे. एक सुंदर परिवार सांगते. सासू सासरे त्यांना 3 मुलं 3 सुना होत्या, पण तिघेला 3 कामं वाटून दिलेले राहायचे. खूप सुंदर बोध आहे, लक्ष देऊन ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल. पहा, नक्कीच काहीतरी घेऊन जाण्यासारखं आहे. पण काही नाही घेऊन जायचं, कथेतलंच घेऊन जायचं. असं एकदा कथेत सांगितलं, या कथेतून आज काही ना काहीतरी घेऊन जा जे तुम्हाला चांगलं वाटेल ते. कथा संपल्यावर मी गेटच्या जवळ गेले आणि माझी चप्पल गेली. काही बी नाही घ्यायचं, जे आपल्या जीवनाचा उद्धार करणार आहे ते घ्यावं लागेल. 3 सुना होत्या, तिघीला 3 कामं दिलेले. एका सुनाला स्वयंपाक करण्याचं काम दिलं, एकीला शेतातलं सगळं काम दिलं आणि एक जणीला धुणी आणि भांडे करण्यासाठी काम दिलं. सुंदर प्रसंग आहे का? ज्या वेळेला पंचमीचा सण आलेला होता आणि एका मैत्रिणीकडून गावाकडून आलेली होती, एकाच गावातल्या 2 जणी एका गावात दिलेल्या. काहीतरी आई वडिलांना एक काहीतरी संदेश दिलेला होता, काहीतरी तिच्याकडे निरोप दिलेला होता. तो निरोप देण्यासाठी, सांगण्यासाठी तिच्या मैत्रिणीने आवाज दिला. म्हणे, राधा, अगं तुला बोलवलंय, तुझ्या आईने एक सांगितलंय निरोप, ते सांगते, जरा 10-5 मिनिट इकडे. पण तिच्याकडे स्वयंपाक करण्याचं काम. तिनं ज्या वेळेला पोळ्या केल्या, भाकरी केल्या आणि तिला भाजी करायची होती. घरामध्ये सुगरण जर सून असेल ना, एखादी बाई भाजी करते पहा, पण भाजीत नेमकं किती मीठ टाकावं, कधी टाकावं, याला सुद्धा काही एक शास्त्र दिलेलं असतं. सुगरण बाई असते घरातली, जिला स्वयंपाक करता येतो ती सुगरण की जिला वाढता येतं ती सुगरण? सांगा बोला. बाईला, सुगरण बाईला स्वयंपाक करता यावा की वाढता यावा? मोठ्यानं बोला. आणि वाढायला गावातली माणसं बोलायचे का? करता यावा की वाढता यावा? वाढता यावा. मग करायला कधी कधी पाहतो मी अशी नट्टाफट्टा करून कथेला येतील. घरात जर पाहिलं तर गॅसला जाळ्या, चहा सुद्धा घेऊ वाटत नाही त्या बाईच्या घरी. घर स्वच्छ राहिलं तर आपल्या घरात लक्ष्मी टिकल. तुम्ही जरी नुसतं फक्त मेकअप करून फिरल्या, काही उपयोग नाही. कारण म्हणतात ना की माणसाचं घर पण हे माणसाच्या स्वच्छतेवरून समजत असतं की माणसं यातले किती सुंदर आहेत. न तर पूर्ण घरात धूळ, खाणारे तसेच, राहणारे तसेच, आणि बाई सुद्धा तशीच, नुसती बाहेर गप्पा हाणती. असतात गावागावात तशा, मला माहिती आहे. जशी मैत्रिणीने निरोप आणलेला होता, तिनं मोठ्या तिच्या जाऊबाईकडे गेली. मोठ्या जावाला सांगितलं, ताई भाजी मी टाकते गॅसवरती, पण भाजी उकळी आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तुम्ही मीठ टाका, थोडंसं मीठ टाकायला विसरू नका, तेवढं काम करताल का? मोठ्या जाऊन सांगितलं, अगं तुझ्या हाताखाली ठेवलं का मला? तुझे काम तू कर, भाजीला मीठ घालून तुला जाता येत नाही का? तिला वाटलं आपलं काम काय व्हायसारखं दिसत नाही. तिथून आली कुठे? लहान्या जाऊबाईकडे. ही 2 नंबरची होती.
लहान्या जाऊबाईकडे आली, तिला सांगितलं, वैशाली अगं भाकरी केल्या मी, पोळ्या केल्या मी, पण जरा भाजीत मीठ टाकायचं होतं. गॅसवरती भाजी टाकलेली आहे, तेवढी भाजीला उकळी येण्याच्या अगोदर भाजी शिजत शिजत आली की त्याला फक्त मीठ टाक. ती म्हणे का मला तुम्ही हाताखाली ठेवलं का काय, धुणं भांडे सगळं काम मला करायचं, आपले काम आपल्याला वाटून दिले, तुमचं काम तुम्ही करा. तिनं सुद्धा ऐकलं नाही, तिनंही ऐकलं नाही. मग आली कुठे, सासूबाईकडे. सासूबाईकडे आली, सासूबाई अहो सगळं काम झालंय, भाकरी केल्या पोळ्या केल्या, पण जरा भाजीत मीठ टाकायचं होतं. गॅसवरती भाजी टाकली, भाजीला उकळी आली की तुम्ही त्याच्यामध्ये मीठ टाका, तेवढं काम करा. सासूबाई मीठ टाकणार तर नाहीच म्हटली, पण 4 उरकून घेतलं. मला का हाताखाली ठेवलं का, याच्यासाठी 3 सुना आणल्या का, मी का तुमच्या हाताखाली का, तुझ्या आईला असं सांगितलं असतं का, हे काम सोडून तुला कोणी जायला सांगे, सगळं उरकून टाकायचं तर बाजूलाच राहिलं. ती म्हणे आपलं काय कुठंच काम होण्यासारखं वाटत नाही. एकटी आली, म्हणजे जाऊ दे 10-5 मिनिट थोडा उशीर होईल. तिने भाजी उकळी येईपर्यंत थांबली, त्याच्यात मीठ टाकलं आणि भाजी गॅसवरती ठेवून बारीक गॅस केला आणि गेली मैत्रिणीकडे. मैत्रिणीकडे गेली, पण मोठ्या जाऊन विचार केला, म्हणे आपल्याकडे आली होती राधा, आली म्हणे मीठ टाका, तेवढं मीठ टाका म्हटली, पण आपल्याकडे जर माझी लहानी बहीण आली असती तर तिचं ऐकलं नसतं का मी, तिला उगच रागात बोलले मी, तेवढं काम करायला पाहिजे होतं. येऊन गॅसकडे पाहिलं, गॅसकडे येऊन पाहिलं, ओंजळवर मीठ घेतलं आणि टाकलं मीठ. तेवढ्यात लहान्या जाऊन विचार केला, म्हणे बाई माझी जर एखादी मोठी बहीण असती, एकाच घरात दिला असता आम्हाला, तर ऐकलं नसतं का मी काम, घरी तर ऐकत नव्हतो का, अहंकार काम दुसरे होते पण मीठ टाकण्यापुरता वेळ काढू शकत नव्हते का मी, जाऊ दे म्हणे, उगच मी मोठ्या ताईला रागात जोरात जोरात बोलले. ती पण आली, तिला दया आली, तिनं परत ओंजळभर मीठ घेतलं आणि तिनं टाकलं भाजीत. परत सासूबाईने विचार केला, सासूबाईने विचार केला, सासूबाई म्हणे बोलले रागात, सून असली म्हणून काय झालं, माझी मुलगी जर असती, दुसऱ्याची लेक काय माझी लेक काय सारखंच आहे, माझ्या मुलीनं सांगितलं असतं नसतं का ऐकलं मी, माझ्या मुलीनं तर भाजी सुद्धा केली नसती, पण उगाच तिला जोरात जोरात बोलले, जाऊ दे बाई तिचं काम करते. आली तिनं, सासूबाईनं ओंजळभर मीठ घेतलं आणि मीठ टाकलं. 4 जणींनी 3 मीठ टाकलं. ज्या वेळेला सगळ्यात पहिले घरातले सासरेबाबा जेवायला बसले आणि सासूबाईला म्हणे अगं लवकर ये, मला भूक लागली, पटकन जेवायला वाढ. सकाळी 10 वाजले, सगळेजण जेवणासाठी, सासरेबाबा जेवायला बसले. जसे त्यांनी भाकरीचा एक घास घेतला, भाजीत बुडला आणि तोंडात टाकला. पूर्ण मिठात भाजी की भाजीत मीठ तेच कळना. पण सासऱ्यानं बोलून नाही दाखवलं. सासरे म्हणे ऐक ना, आपल्या घरात दही आहे का, दही आंबट दही होतो 2-4 दिवसाचं, 1 वाटीभर दही आण म्हणे. त्या भाजीमध्ये दही टाकलं आणि 1 वाटीभर दही टाकून पोटभर सासरीबाईंनी जेवण केलं, पण शब्द नाही बोलले. सासऱ्याचं जेवण झालं. नंतर घरातले 3 मुलं जेवणासाठी आले. 3 जण जेवायला बसले. या 3 जणींनी बसून मालकाला जेवायला वाढलं आणि आई जवळ बसली होती. 3 सुना कामाला गेल्या आपोआपल्या. आई जवळ बसली जेवण वाढण्यासाठी. 3 जण मुलं जेवतायत. एक घास भाजीत बुडला आणि तोंडात टाकला तर पूर्ण मीठच लागलं. मुलांनी नाही म्हटले मीठ जास्त टाकलं. मुलांनी विचारलं आई अगं बाबा जेवले का? म्हणे हो रे बाबा जेवले का? म्हणे बाबा जेवले, पण बाबांनी काय खाल्लं? म्हणे भाजीच खाल्ली, पोटभर जेवले बाबा. कधीच दही 3-4 वर्ष झाले आजपर्यंत कधी दह्याच्या वाटीला त्यांनी हात नाही लावला, पण आज दही मागितलं रे. भाजीमध्ये दही टाकून त्यांनी खाल्लं. पोरांनी सांगितलं आई आम्हाला पण 3 वाट्या दही दे. 3 वाट्या दह्याच्या आल्या. प्रत्येकानं वाटीभर दही टाकलं आणि पोटभर जेवले, तृप्त झाले जेवण करून. ज्या वेळेला जेवण करून कामासाठी निघून गेले आणि या 4 जणी जेवायला बसल्या. 4 जणी जेवणासाठी बसल्या आणि जेवायला बसल्याच्या नंतर एक घास तोडून तोंडात टाकला तर त्यांच्या लक्षात आले, एकीमेकीच्या तोंडाकडे पाहायला लागल्या. भाजीत मीठ जास्त झालंय. एकीमेकीला विचारायला लागल्या तुम्ही मीठ टाकलं का, तुम्ही मीठ टाकलं का? मीठ सगळ्यांनी टाकलं. हसून तुम्ही मोकळे झाला. त्याच्यातला संदेश ऐका. वाटत असेल आमचा परिवार सुखानं समाधानानं आणि आनंदानं राहावा. त्यांचा परिवार कशामुळे आनंदानं होता? आपल्या घरामध्ये जर एखाद्या बाईकडनं मीठ तेल जर जास्त झालं तर 2-4 दिवस तिला टोमणे देतात, तिला राग बोलतात. पा त्या बाईला, त्या पोरीला राहावं की नाही राहावं, तुझ्या आईने हे शिकवला का, तुझ्या बापानं हे शिकवलं का, सारखे टोमणे देतात. दोष काहीच नसतो. पण या घरामध्ये एवढं मीठ होऊन सुद्धा भाजीत कोणी शब्द बोलला नाही का?
सगळ्यात पहिले सासऱ्यानं भाजीत दही टाकून भाजी खाल्ली. लेकरांना विचारलं बाबांनी कशी भाजी खाल्ली, तो संदेश त्या लेकरांनी घेतला. घरामध्ये कधी भांडणं होण्याचा विषयच नाही. कशाला भांडणं होतील, असं घर जर असेल, असा परिवार असेल, एकमेकांना समजून घेण्याची ताकद आपल्यात पाहिजे. फक्त सासू सुना जाऊ जाऊ, मला सांगा एका घरात सख्या बहिणी असल्या काही दिवसाच्या नंतर प्रॉपर्टीसाठी भांडणं करतात. एवढे भांडणं लागतात की आयुष्यभर त्यांचे भांडणं कधी भेटत नाहीत. मी सांगू, हे नातं परत नाही भेटणार तुम्हाला. प्रॉपर्टी परत भेटल, माहिती नाही कोण श्रीमंत होईल कोण गरीब होईल, पण हे नातं जपायला पाहिजेत. परिवार, सासू सासरे, भाऊजे असेल, जाऊ असेल, ननंद असेल, आपल्या स्वतःच्या नंदीला स्वतःच्या बहिणीसारखं जवळ घेतलं तर का ती आनंदानं तुम्हाला भेटण्यासाठी येणार नाही. आणि यासाठी वारकरी सांप्रदायिक भगवान परमात्माचं नामचिंतन रोज वयोवृद्ध व्यक्तीने घरात हरिपाठ, काकडा, भजन करणं महत्वाचं आहे. बाबा मला सांगा, तुमच्या काळात खोमणे महाराज, तुमच्या काळामध्ये लहान लहान लेकरं झोपीतनं उठायचे, पण कशाच्या आवाजानं उठायचे? आजोबाच्या काकड्याच्या आवाजानं. पहाटे 4 वाजता उठून आजोबा काकडा करायला चालू करायचे, आणि पहाटे 4ला एकदा का काकडा चालू झाला ना, 5 वाजता 6 वाजता लेकरं काकड्याच्या आवाजाने उठायचे, आजोबाच्या जवळ येऊन बसायचे. पण आता तसं नाही राहिलेलं. आता 8, 10, 11 वाजलेले कळत नाहीत. पावावाले उठी देत शेवटी, पावावाले. काकडा तर राहिलाच नाही, पाहायला सुद्धा भेटत नाही सध्या. बाईला सुद्धा म्हणा तुम्ही, लहान लेकरू असेल घरामध्ये, संस्कार द्यायचं काम सोडा तुम्ही. लेकरू लईच रडायला लागलं तर काय करता माहिती तुम्ही? गणेशवाडीकर काय करता त्याला मोबाईल देता. असंच एका ताईला विचारलं, म्हटलं ताई अहो त्याला मोबाईल का दिला तुम्ही? तेवढंच नादी लागतं म्हणे, स्वयंपाक करू देत नाही. आता लावता तुम्ही नादी, पण म्हातारपणी ते तुम्हाला नादी लावतं. पहा, वाटत असेल आमच्या लेकरानं मोठं व्हावं, त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं, त्याच्या सोबत जी मुलगी लग्न करेल त्या मुलीचं सुद्धा चांगलं व्हावं, आनंदात त्यानं संसार करावा. त्यासाठी परमार्थाच्या गोष्टी, भगवंताचं भजन त्याला सांगणं गरजेचं आहे. लहानपणी बाल वयातच त्याच्यावरती चांगले संस्कार होणं महत्वाचं आहे. कारण प्रत्येक माणूस मोठा होत असतो. पहा, भगवान परमात्मानं जे आपल्याला दिलेलं आहे, दुःख कधी मानून घ्यायचं नाही. एक सुंदर प्रमाण आहे. पहा, अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीनं भेटतं आपल्याला, पण जेवढं आपल्या नशिबात असेल. भले तुम्ही बसून काही नाही करू द्या, तुमच्या नशिबात असेल ना, भगवान परमात्मा तुम्हाला कसंही आणून देणार. आणि तुमच्या नशिबात नसेल, तुम्ही काही करा, रात्रंदिवस जागी राहा, तरी तुम्हाला भेटणारच नाही. का? तुमच्या प्रारब्धात नाही. एखाद्या माणूस म्हणतो या माणसानं मला मोठं केलं, भगवान परमात्मा निमित्त त्याला घातलंय. कोणी कोणाला मोठं करत नाही कधी. आपल्याला मोठं करत असतो भगवान परमात्मा. जेवढं आपल्या नशिबात आहे, मागच्या जन्मीचं जेवढं कर्म चांगलं असेल तेवढं पुढच्या जन्मात चांगलं भेटत असतं.